चला तर आजच्या रेसिपीमध्ये नो बेक ब्लूबेरी केक मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे बिस्कॉफचे बिस्किट घेतलेले आहे। तुम्ही इतर कोणताही कुकीज घेऊ शकता किंवा पार्लेजीचे बिस्किट पण घेऊ शकता जर तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर। त्याला आता मिक्सरमध्ये टाकून घेते आहे मी आणि पूर्ण पॅकेट मिक्सरमध्ये टाकणार आहे। हा नो बेक चीज केक आहे। त्याचबरोबर टीन पण माझ्याकडे नाही आहे, त्यासाठी ते पण तुम्हाला पुढे मी दाखवणार आहे काय करायचं आहे ते। तर मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार मेल्टेड बटर इथे टाकून घ्यायचं आहे। तर आता बिस्किटच्या ह्या चुऱ्यामध्ये मेल्टेड बटर इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला बटर जास्त वाटत असेल तर थोडं बिस्किट परत क्रश करून तुम्ही याच्यात ॲड करू शकता आणि तुम्हाला थोडेसे बिस्किटचे तुकडे क्रश ठेवायचे असेल तर ते पण तुम्ही ठेवू शकता। मी इथे बारीक केलेलं आहे आणि ज्यांच्याकडे ओपन होणारा टीन नसेल त्यांच्यासाठी ही आयडिया तुम्हाला इतिहास दाखवून देते आहे। बरेच जण म्हणतात केकमध्ये बेक करताना पाणी जातं हे जातं, तर ह्या पद्धतीने तुम्ही सिल्वर फॉईल जास्तीचं लावून घ्यायचं आहे। हाताने व्यवस्थित त्याला कॉर्नर्स जे प्रेस करून घेतल्यानंतर जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं बिस्किटाचं ते आता याच्यात व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। आता चमच्याने वगैरे हे व्यवस्थित सेट होणार नाही, आपल्याला पूर्ण गोल व्यवस्थित सेट करायचं आहे। त्यामुळे हातानेच मी याला आता व्यवस्थित सगळीकडे इव्हनली असं स्प्रेड करून प्लेन एकदम सेट करून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये। आणि याला तर साईडला ठेवून द्यायचं आहे किंवा एक 5-10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्ही। तोपर्यंत आता इथे क्रीम चीज घेतलेला आहे 150 ग्रॅम। जर तुम्हाला थोडं कमी वापरायचं असेल तर तुम्ही कमी वापरू शकता। मी मोठा लेअर देणार आहे। 150 ग्रॅम क्रीम चीजमध्ये 50 ग्रॅम इथे मिल्क मेड किंवा कंडेन्स मिल्क इथे टाकून घ्यायचं आहे। गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून थोडं जास्त ॲड करू शकता। त्याचबरोबर थोडीशी याच्यात मी पुढे साखर पण टाकणार आहे। आता याऐवजी पिठी साखर इथे टाकत असतात, पण हे मेल्ट होऊन जाईल त्यामुळे मी इथे ही साखर टाकलेली आहे। पहिल्यांदाच करत असाल तर पिठी साखर करूनच तुम्ही वापरा। आणि आता याला व्हिप करून घ्यायचं आहे। हे दोन्ही कंडेन्स मिल्क आणि क्रीम चीज एकदम कंबाईन झालं पाहिजे व्यवस्थित। आणि हा एगलेस आहे विशेष म्हणजे, आणि नो बेक पण आहे, बेक करायची गरज याला पडत नाही। तर त्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आता अर्धा कप व्हिप क्रीम तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे। कोणत्याही ब्रँडची तुम्ही जी वापरत असाल, जो ब्रँड तुम्हाला आवडतो त्या ब्रँडची व्हिप क्रीम तुम्ही इथे टाकून घ्यायची आहे। आणि अमूलची पण चालेल तुम्हाला जर ती नॉर्मल जी क्रीम येते ती वापरत असाल तर। आणि आता याला व्यवस्थित असं मी व्हिप करून घेणार आहे पिक पॉईंट येऊस्तर। त्यापूर्वी त्यामध्ये थोडेसे 2-3 थेंब व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट किंवा व्हॅनिला इसेन्स टाकून घ्यायचं आहे। आणि याला आता मस्त असं हे क्रीम चीज आणि ते सगळं व्यवस्थित व्हिप क्रीम मिक्स झालेलं आहे आणि बिस्किटचं पण आपलं जे खालची लेयर होती ती सेट झालेली आहे। आता याला मी त्या पॉटमध्ये सगळं टाकून देणार आहे आणि सगळं टाकून घेतल्यानंतर याला इव्हनली स्पॅच्युलाने स्प्रेड करून घेणार आहे। आणि प्लेन झालं पाहिजे, एकदम पण प्लेन होत नसेल तर काही टेन्शन घेऊ नका। आणि याच्यामध्ये मी एक्स्ट्रा कंपाऊंड्स ॲड केले नाही आहे। जी क्रीम असतं वरचं ते एकदम असं कडक होण्यासाठी मी घरीच खाणार आहे, त्यामुळे एक्स्ट्रा काहीच मी त्यात ॲड केलेलं नाही आहे। तुम्हाला ते करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण मी ते इथे शक्यतो टाळलेलं आहे कारण गरज वाटली नाही मला करायची। आणि त्यानंतर त्याला ओव्हरनाईट फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून द्यायचं आहे तुम्हाला। आणि मग दुसऱ्या दिवशी आपण आता याला सेट करून मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला आता पुढचा व्हिडिओ दाखवते। तर आता रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून झाल्यानंतर पॉटमधून हे सहज आता इथे बाहेर निघालेलं आहे। ज्यांच्याकडे पॉट नसेल, पॉट क्लीनचा क्लीन आहे तुम्ही बघू शकता। तर आता याला हळूच इथे साईडला करून घ्यायचं आहे। जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की चीज असं एकदम फर्म होण्यासाठी मी त्यात कंपाऊंड्स ॲड केलेले नाही आहे कारण मला गरज नाही वाटली म्हणून। तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा करू शकता, म्हणजे ते एकदम चीज जे आहे ते तुमचं कडक राहील, असं लूज होणार नाही। आणि त्यानंतर आता इथे ब्लूबेरी मला जास्त आवडतं बेरीज फ्लेवरमध्ये किंवा रास्बेरी, तर तुम्हाला टॉपिंग जी हवी असेल स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, चॉकलेट ती तुम्ही करू शकता, नटेलाची करू शकता। तर मला ब्लूबेरीची आवडते म्हणून मी ब्लूबेरी इथे स्प्रेड करून घेतलेलं आहे। ते पण तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त करू शकता तुम्ही स्प्रेड। मी थोडा हलका लेअर स्प्रेड केलेला आहे ब्लूबेरीचा। आणि आता आपण इथे कट करून घेऊया आणि मस्त असा नो बेक क्रीम चीज केक तुमचा बनवून तयार झालेला आहे।
2-3 दिवस राहतो फ्रीजमध्ये छान. आणि खाण्यासाठी वेगळा तुम्हाला क्रीम चीज फ्लेवर आवडत असेल तर नक्की तुम्ही हे ट्राय करा. मला आवडला होता केक, टेस्टी लागला होता, खूप आवडला मुलांना पण घरामध्ये. तर तुम्ही पण नक्की करून बघा. आणि रेसिपी जर आत्तापर्यंत तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. सोबतच मनीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर लाल बटन दाबून लवकर सबस्क्राईब करा. बेलच्या आयकॉनला प्रेस करून ठेवा. चॅनलची मेंबरशिप पण तुम्ही घेऊ शकता. तर आता आम्ही हा चीज केक एन्जॉय करणार आहोत. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा. मी आता खाऊन बघते, मला खूप टेम्पटिंग अशी क्रेविंग होत आहे चीज केक खाण्याची. तर आता पटकन मी ते खाते. आणि एकदम मस्त असा हा चीज केक बनवून झालेला आहे. थंडा लागतोय थोडासा. आणि बघू शकता खालचं बिस्किटचं क्रस्ट पण एकदम मस्त असं झालेलं आहे. वरती एकदम सॉफ्ट क्रीम चीज ब्लूबेरी फ्लेवर. खूप मस्त असा हा केक झालेला आहे. तर नक्की तुम्ही पण करून बघा. आणि रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, लवकर लाईक करा. जास्तीत जास्त भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.